अंकिता आज काय बनवलंयस? झटपट असा खमंग ढोकळा. हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे झटपट ढोकळा. त्याच्यासाठी लागणारं तुम्हाला साहित्य ते दाखवते. तर इथे थोडंसं साखर घेतलेली आहे, हळद, लिंबू सत्व घेतलेलं आहे, मीठ, 2 चमचे तेल घालायचं आहे. इकडे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर आधी मी बेसनचं पीठ चाळून घेते. म्हणजे आपण केकला बनवण्यासाठी कसं केक हलका बनवण्यासाठी आपण त्याला चाळून घेतो, तसं मग ढोकळा सुद्धा हलका बनवण्यासाठी आपण त्याला आधी चाळून घेऊया. तर हे आता डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यातच काढून घेते. तर आता ह्याच्यात आपण थोडंसं घालूया मीठ, थोडीशी हळद, थोडीशी साखर घालू आपण, आणि एक चिमूटभर एक लिंबू सत्व म्हणून घालायचं आहे आपण. ह्याच्याऐवजी आपण थोडासा लिंबूचा रस वापरला तरी चालेल. आणि आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊया. आता हे मी भांड्यातून काढून घेते. आता यात थोडंसं पाणी घालून आपण पातळ असं त्याला कन्सिस्टन्सी करून घेऊया. रेसिपी ह्याची आपण कन्सिस्टन्सी बघू शकता. ह्याला एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात गाठी होणार नाहीत. मग त्यानंतर ना ह्याच्यात एक 2 चमचे तेल टाकून आपण साईडला ठेवून देऊ. आता ह्याच्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर ना मग एक 10 मिनिटाला रेस्ट करायला ठेवायचं. आता ह्याला आपण रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत कुकर चालू करून ठेवूया. कुकरची इथे शिट्टी काढून ठेवलेली आहे आणि खाली थोडं पाणी, 2 ग्लास पाणी घालून आता याला आपण गरम करायला ठेवू. आता आपण तडका मारून घेऊया. त्यासाठी थोडंसं तेल घेऊन थोडं तेल गरम होऊ दे. त्यात आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी अशी थोडी तडतडून द्यायची. कढीपत्ता, मिरची टाकून घेऊया. आणि हिंग. कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे. त्यानंतर एक अर्धा वाटी पाणी घालून घेऊया आणि त्यात साखर आणि मीठ घालून घेऊ.
आता आपण फोडणी टाकून घेतलेली आहे, तोपर्यंत आता हे रेस्ट पण झालेलं आहे. आता ह्याच्यात थोडस आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घालू आणि एक पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेऊया, म्हणजे ते कसं छान असं स्पॉन्जीशी होईल. अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा, आणि त्यावर आता पाणी घालून घ्यायचं. थोडं फसफसून येते. आणि आता एक मिक्स करून घेऊ. आता या कुकरच्या भांड्याला मी तेल लावून घेते सगळीकडून, म्हणजे नंतर ढोकळा निघताना एकदम छान निघून नाही. भांडं थोडं टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यातले एअर बबल्स असतात ते निघून जातात. आता हे कुकर मधलं पाणी पण गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता हा डब्बा ठेवून घेऊया आणि एक 20 मिनिटं आपण वाफवून घेऊ. कुकरमध्ये ठेवून एक 20 मिनिटं झालेली, त्यानंतर मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्यावर आपण आता एक तडका घालून घेऊ. मगाशी जो आपण तडक्यामध्ये पाणी करून घेतलेलं ते असं थोडं वरून घालून घेऊया. हा बघा किती स्पॉन्जी झालेला आहे. आणि आता टेस्ट कशी आहे ते पण चेक करूया. चला तर आता आपण बघूया टेस्ट कशी झाली ढोकळ्याची. दिसताना तर स्पॉन्जी दिसतोय. तुम्ही टेस्ट कर. मला बघू आता. स्पॉन्जी तर झालाय. सिरीज सुपर, मस्ट ट्राय. आणि फटाफट होतो. क्विक मध्ये होतो आणि टेस्टी होतो.